सिंह राशीच्या लोकांनो, तुमचा हा शत्रू तुमच्या 7 जन्माचा गद्दार सापडला आहे. त्यांचे नाव सांगून तुमच्या डोळ्यांवरची पट्टी काढून टाका. तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा किती मोठा संबंध होता. फसवणूक देणारा हा स्वतःचा आहे आणि तीच घटना तुमच्यासोबत हे रोजच घडत आहे. कधी कधी वाटतं की हे काम व्हायला हवं होतं, पण हे काम कसं चुकलं. कधी बघा तुमच्या शत्रूंना तुमची योजना आणि पुढची पायरी कशी कळते. कधी घरात घडणाऱ्या गोष्टी रस्त्यांवर आणि परिसरात कशा पोहोचतात. कारण शत्रू बाहेरचा नसून घरातील लोकांचा असतो. आणि आज आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन खचून जाईल. काही माणसं अशी आहेत की ज्यातून ते खातात आपले केस सुद्धा खराब करू शकत नाहीत. तुम्ही सर्व प्रकारच्या संकटातून मुक्त व्हाल. शत्रूंचे अडथळे संपतील. तुम्हाला हनुमानजी महाराजांचा आशीर्वाद मिळेल. संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सिंह राशीच्या लोकांनो, तुम्ही असा विचार करत असाल की मन दुखावले तर तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या त्या आनंदाचा कोणाला फायदा होणार नाही. जर तुम्ही नकारात्मक विचाराने जगलात तर तुम्ही जीवनात नेहमी हे लक्षात ठेवा की जीवन महाग आहे. मित्रांनो, काही लोकांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त झाडे पसरवण्याची सवय असते. तर या सर्व गोष्टींमुळे तुम्हाला खूप त्रास होतो. या काळात तुमच्या घरी येतो, त्यामुळे त्या पाहुण्यांचा अपमान करू नका. त्या पाहुण्याला आदराने बसवून चहा नाश्ता करायला लावला पाहिजे. पण हे लक्षात ठेवा की जर तुम्ही पाहुण्यांचा अपमान केलात तर तुमची प्रतिमा खराब होईल. कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरी येऊ दिले आणि त्याचा आदर करू शकला नाही तर तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. तुम्हाला पुढे जाता येणार नाही. आणि जर तुम्हाला मूल असेल तर तुम्हाला अचानक आरोग्याची गरज भासू शकते. किरकोळ रोग प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही प्रमाणात त्यांचे घर बनवतात. म्हणून काळजी घेण्याऐवजी जर आपण शांतपणे बसून काम केले तर मित्रांनो, आपण सर्व काही व्यवस्थित हाताळले तर आपल्या पालकांच्या आरोग्यास ताबडतोब सुधारू शकते. सिंह राशीच्या लोकांनो, अनेक वेळा रोग, आजार, दारिद्र्य, दुःख या गोष्टीमागे कुठेतरी वास्तुदोषाचे कारण नक्कीच असते. त्यामुळे वास्तूचे दोष दूर करण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण ज्यांचा विश्वास आहे त्यांना वास्तूचे दोषही चांगलेच कळतात. गरीब आणि वास्तुदोष हे घरचे मित्र, वडिलांचे मित्र, कुटुंबातील देवीची मित्र चांगले असतील तर माणूस भिकाऱ्यापासून श्रीमंत होतो. जर तुमच्या घरात मुलगी असेल तर तुम्ही तुमच्या मुलींच्या आदरात कमी पडू देऊ नका. कारण ज्या घरात सून आणि मुली असतात त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. आणि जर तुमच्या घरात पक्षी घरटे बनवत असेल तर ते घर बनवणे म्हणजे वास्तुविशारद मानले जाते. ते सुख आणि समृद्धी दर्शवते. परंतु असे नाही की घरात सर्व प्राणी आणि पक्षी घरटे बनवणे देखील अशुभ मानले जाते. गोष्टी आणि घरात कबूतर असल्यास चिमणीने घरटे बनवले तर कबुतराचे घरटे बनवणे हे घरामध्ये धनसंपत्ती येण्याचे लक्षण आहे. या सर्व गोष्टींवर अनेकांचा विश्वास बसत नसला तरी मित्रांनो बघा, आता त्यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे तुमच्या हातात आहे. सिंह राशीच्या लोकांनो, वास्तुशास्त्रानुसार जर चिमणीने पूर्व दिशेला घरटे बनवले तर त्या घरातील लोकांचा दक्षिणेचा कोपरा बाहेर आला तर त्या घरातील लोकांचा मान वाढेल आणि समाजात वेगळी प्रतिमा निर्माण झाली. मुलाचे लग्न, मित्र या सर्व गोष्टी शास्त्रात आहेत. मी जे लिहिलंय ते सांगतो. मित्रांनो, जीवनात नेहमी लक्षात ठेवा की जीवनात नेहमी लक्षात ठेवा की पाणी नदीत बसली आहे कारण ते समुद्राला पाणी देत राहते. कारण ते पाणी घेत राहते. नदीच थांबली तर नाल्याच्या पाण्याला दुर्गंधी निर्माण होते. कारण तुम्ही तुमचे जीवन ठेवाल, मग गोड ठेवाल, मग तुम्ही ते ठेवाल, मग तुम्हाला नेहमीच चांगले दिसेल. आणि हे ज्ञान तुम्हाला नेहमी तुमच्या जीवनात दिसेल. हे ज्ञान तुम्हाला जीवनात दिसेल. आपल्या घराच्या मंदिराची साफसफाई महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा तरी करावी. मंदिराची स्वच्छता केल्याने जीवनात धनसंपत्ती वाढते आणि चांगले सुख प्राप्त होते. देवाच्या घराची साफसफाई ही नेहमीच केली पाहिजे. सिंह राशीच्या लोकांनो, गुरुजी सांगतात की नकारात्मकतेला अजिबात हावी होऊ देऊ नका. आणि आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की
आपण कुठेतरी जात असाल तर आपल्या घरात कोणी मोठे वडील असल्यास भेटताना लोकांशी चांगले संवाद साधले पाहिजे आणि जर त्यांनी तुमचा आदर केला नाही तर काही हरकत नाही, कारण काही काळानंतर तुम्हाला मुलांकडून शिकावे लागेल. अपमान हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही हे लक्षात ठेवा. गोष्टी दुरुस्त केल्याने ते बरोबर होतात आणि त्या बिघडतात. मग हे तुमच्या हातात अवलंबून आहे की तुम्हाला गोष्टी दुरुस्त करायच्या आहेत. नाती जपण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण नाती जतन करूनच तुम्ही तुमच्या नात्याची विशेष काळजी घेऊ शकता. सिंह राशीच्या लोकांनो, अनेक वेळा रोग, आजार, दारिद्र्य, दुःख या गोष्टीमागे कुठेतरी वास्तुदोषाचे कारण नक्कीच असते. त्यामुळे वास्तूचे दोष दूर करण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण ज्यांचा विश्वास आहे त्यांना वास्तूचे दोषही चांगलेच कळतात. गरीब आणि वास्तुदोष हे घरचे मित्र, वडिलांचे मित्र, कुटुंबातील देवीची मित्र चांगले असतील तर माणूस भिकाऱ्यापासून श्रीमंत होतो. जर तुमच्या घरात मुलगी असेल तर तुम्ही तुमच्या मुलींच्या आदरात कमी पडू देऊ नका, कारण ज्या घरात सून आणि मुली असतात त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. आणि जर तुमच्या घरात पक्षी घरटे बनवत असेल तर ते घर बनवणे म्हणजे वास्तुविशारद मानले जाते. ते सुख आणि समृद्धी दर्शवते. परंतु असे नाही की घरात सर्व प्राणी आणि पक्षी घरटे बनवणे देखील अशुभ मानले जाते. गोष्टी आणि घरात कबूतर असल्यास चिमणीने घरटे बनवले तर कबुतराचे घरटे बनवणे हे घरामध्ये धनसंपत्ती येण्याचे लक्षण आहे. या सर्व गोष्टींवर अनेकांचा विश्वास बसत नसला तरी मित्रांनो बघा, आता त्यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे तुमच्या हातात आहे. सिंह राशीच्या लोकांनो, वास्तुशास्त्रानुसार जर चिमणीने पूर्व दिशेला घरटे बनवले तर त्या घरातील लोकांचा दक्षिणेचा कोपरा बाहेर आला तर त्या घरातील लोकांचा मान वाढेल आणि समाजात वेगळी प्रतिमा निर्माण झाली. मुलाचे लग्न, मित्र या सर्व गोष्टी शास्त्रात आहेत. मी जे लिहिलंय ते सांगतो. मित्रांनो, जीवनात नेहमी लक्षात ठेवा की पाणी नदीत बसली आहे, कारण ते समुद्राला पाणी देत राहते, कारण ते पाणी घेत राहते. नदीच थांबली तर नाल्याच्या पाण्याला दुर्गंधी निर्माण होते, कारण तुम्ही तुमचे जीवन ठेवाल, मग गोड ठेवाल, मग तुम्ही ते ठेवाल, मग तुम्हाला नेहमीच चांगले दिसेल आणि हे ज्ञान तुम्हाला नेहमी तुमच्या जीवनात दिसेल. आपल्या घराच्या मंदिराची साफसफाई महिन्यातून किंवा आठवड्यातून एकदा तरी करावी. मंदिराची स्वच्छता केल्याने जीवनात धनसंपत्ती वाढते आणि चांगले सुख प्राप्त होते. देवाच्या घराची साफसफाई ही नेहमीच केली पाहिजे. सिंह राशीच्या लोकांनो, गुरुजी सांगतात की नकारात्मकतेला अजिबात हावी होऊ देऊ नका आणि आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण कुठेतरी जात असाल तर आपल्या घरात कोणी मोठे वडील असल्यास भेटताना लोकांशी चांगले संवाद साधले पाहिजे आणि जर त्यांनी तुमचा आदर केला नाही तर काही हरकत नाही, कारण काही काळानंतर तुम्हाला मुलांकडून शिकावे लागेल. अपमान हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही हे लक्षात ठेवा. गोष्टी दुरुस्त केल्याने ते बरोबर होतात आणि त्या बिघडतात. मग हे तुमच्या हातात अवलंबून आहे की तुम्हाला गोष्टी दुरुस्त करायच्या आहेत. नाती जपण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कारण नाती जतन करूनच तुम्ही तुमच्या नात्याची विशेष काळजी घेऊ शकता. घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. गुरुदेव आपल्या जीवनात शुभेच्छा देतात आणि तुमच्या अपेक्षा असलेल्या प्रत्येक गोष्टीत वाढ हो आणि तुम्ही ज्यासाठी पात्र आहात आणि एक पात्र व्यक्ती बनण्यासाठी तुम्ही आयुष्यात काय केले पाहिजे ते करा. नंतर तुम्ही यशस्वी व्हाल. तुमचा हा शत्रू तुमच्या 7 जन्माचा गद्दार सापडला आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील. धन्यवाद.